नमस्कार मित्रांनो, ग्रो विथ गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर बघूया आज मार्केटमध्ये काय झाले आणि उद्याचा ट्रेड प्लॅन करूया. तर बघा मित्रांनो, 2 दिवसापासून मार्केट काय करतंय, अप साईडला ओपन होऊन खाली येतंय आणि परत रिकवर करून मिडलला क्लोज होतंय. कालसुद्धा तसं केलं, आजसुद्धा मार्केटनं गॅप अप केलं, खालच्या साईडला मुवमेंट दिली, परत रिकवर करून मिडलला क्लोज केलंय. तर चला तर बघूया आज काय झालंय. इथे आज एक ट्रेड झाला आहे तयार, म्हणजे त्यामध्ये खूप जण ट्रॅपसुद्धा झाले आहेत आणि बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस पेंडिंगसुद्धा आहेत. चला तर बघूया. हे बघा, इथं 15 मिनिटमध्ये दिसतंय तुम्हाला मार्केटनं 2 वेळा इथं डबल टच केला, तिसऱ्या वेळा ब्रेक करून बरेच इथं बाहेर ॲड केले होते 5 मिनिटामध्ये. बघा, हे बघा, मार्केटनं पहिला टच केला, दुसरा टच केला आणि तिसरा टचला मार्केटनं कन्सॉलिडेट करून ब्रेक केलं. म्हणजे इथं चांगल्या प्रकारे प्राईज ॲक्शननुसार इथं ब्रेकआउट दिलं होतं आणि मार्केटने इथं डबल ह्या लेवलला जवळपास 25,660ला बऱ्याच जणांचे स्टॉप लॉस असतील. मार्केटने सर्वांचे स्टॉप लॉस खाल्ले आहेत. इथं हे तुम्हाला छोटं दिसतंय, पण बघा हे किती पॉईंट आहे. हे बघा, जवळपास 70 पॉईंट, म्हणजे 70 पॉईंट एवढा मोठा कोणी स्टॉप लॉस लावत नाही. मार्केटने सर्व रिटेलरला काढून दिले इथून आणि परत वरच्या साईडला आले. आणि इथं तरीसुद्धा इथं बऱ्याचशा जणांची अजूनसुद्धा लिक्विडिटी पेंडिंग आहे. म्हणजे खालच्या साईडला आहे इथं जवळपास हे बघा 25,240 ते 25,220 या इथं सुद्धा बऱ्याचशा जणांची लिक्विडिटी पेंडिंग आहे. बऱ्याचशे जण इथं सुद्धा बायची एंट्री घेऊन पोझिशन होल्ड करून गेले असतील. हे बघा, खूप चांगल्या पद्धतीने प्राईज ॲक्शननुसार मार्केटने आज इथून ब्रेकआउट दिलेला आहे. तर बघा, उद्यासाठी प्लॅन करूया. हे बघा, उद्या एक केस अशी होऊ शकते, मार्केट समजा ह्या इथं ओपन होते. हे बघा, मार्केट समजा ह्या इथं पुढं ओपन होते आणि इथून ओपन होऊन खाली ह्या इथे येते आणि ह्या इथं येऊन, म्हणजे ही लेवल कोणती आहे, 25,240 ते 25,220 ह्या इथून लिक्विडिटी घेऊन मार्केट इथून परत वर जाऊ शकतं. कारण की इथं बऱ्याचशा जणांची लिक्विडिटी पेंडिंग आहे. इथं आजसुद्धा बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस हंड झालेले आहेत, पण उद्यासुद्धा मार्केट इथं येऊ शकतं आणि इथून खूप जास्त लिक्विडिटी घेऊन परत वर जाऊ शकतं. उद्यासाठी बाईंग लेवल आहे जवळपास 25,240 ते 25,220 बाय ऑन डीप मार्केट राहील इथं उद्यासाठी. आणि सेलिंगसाठी बघूया. हे बघा, सेलिंगसाठी तुम्हाला सांगितलं 2 दिवसापासून मार्केट अप साईडला जात आहे, पण तिथून सर्व सेलिंग प्रेशर येतोय आणि परत रिकवर होऊन मार्केट मिडलला क्लोज होत आहे. आजसुद्धा गॅप अप झालं, अप साईडला गेलं, परत सेलिंग प्रेशर आला, परत रिकवर होऊन मिडलला क्लोज दिलं आहे. होऊ शकतं उद्या ह्या लेवलला कुठं गॅप अप होईल 25,450 पर्यंत. इथून होऊ शकतं थोडंफार वर जाईल. 25,500 हा सायकोलॉजिकल रेजिस्टन्स लेवलसुद्धा आहे. 25,500 ते 25,550 आपण 2-3 दिवसापासून सांगतोय, कारण की इथं चांगला ब्रेकडाऊन आलेला आहे आणि इथं फेअर व्हॅल्यू गॅपसुद्धा आहे. तर मार्केट होऊ शकतं उद्या इथं गॅप अप होईल आणि इथून परत प्रॉफिट बुकिंग येईल आणि ह्या लेवलला कुठं येऊन परत मार्केट इथून वर जाऊन ह्या इथं मध्ये कुठंतरी क्लोजिंग देऊ शकतं. चला तर तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. हे बघा, उद्यासाठी बाईंगची लेवल आहे जवळपास 25,220 ते 25,240. मार्केट बाय ऑन डीप राहील खाली, कारण की इथं बऱ्याचशा जणांची स्टॉप लॉस आणि लिक्विडिटी पेंडिंग आहे. तुम्ही इथं चांगल्या पद्धतीने पाहू शकता. प्राईज ॲक्शननुसार इथं बऱ्याचशा जणांचे बायचे ऑर्डर एक्झिक्यूट आणि पोझिशन पेंडिंग असतील, तर त्यांचे स्टॉप लॉस या लेवलला असतील खाली कुठेतरी. मार्केट होऊ शकतं ह्या इथं ओपन होऊन ह्या इथं खाली जाऊन यांची लिक्विडिटी घेऊन परत मार्केट वर जाऊ शकतं. आणि सेलिंगसाठी परत तसंच मार्केट 2 दिवसापासून काय करतं आहे, अप साईडला ओपन देत आहे, परत मार्केटमध्ये फॉल येतो आहे आणि परत मार्केट रिकवर होऊन मिडलला क्लोज देत आहे. तर अप साईडला बघितलं तर 25,450 ते 25,500 ही एक रेजिस्टन्स झोन आहे. इथून मार्केट खालीसुद्धा येऊ शकतं. चला तर बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम सिनारिओ झाला आहे. हे बघा, बँक निफ्टीमध्ये बघा 59,150ची लेवल आहे, 160ची लेवल आहे. इथं मार्केटने डबल टच केलं आहे आणि तिसऱ्या वेळेस कन्सॉलिडेट करून ब्रेकआउट दिला आहे. इथं सुद्धा मार्केटने बऱ्याच जणांना काढून टाकले असेल, कारण की मुवमेंट जवळपास 150 पॉईंटची झाली. एवढा मोठा कोणाचा स्टॉप लॉस राहत नाही. 5 मिनिटामध्ये तुम्हाला समजेल. हे बघा, इथं ब्रेकआउट दिला होता, नंतर खालच्या साईडला
बऱ्याचशा जणांची इथं स्टॉप लॉस असतील. सगळे स्टॉप लॉस सोडून मार्केट परत वरच्या साईडला गेलं आहे आणि खाली स्टॉप लॉस पेंडिंग अजूनसुद्धा असतील. 59,050 ते 59,000 हा सुद्धा बाय ऑन डिपचा लेवल आहे. इथं सुद्धा मार्केट उद्या बाय ऑन, समजा मार्केट या इथं ओपन झाले, मार्केट कुठं मध्ये ओपन झाले, परत खाली इथं लिक्विडिटी घेऊन मार्केट परत वर जाऊ शकते. आणि अप साईडला जर बघितलं तर इथं सुद्धा मार्केट 2 दिवसापासून अप साईडला ओपन होतं आहे, पण सेलिंग प्रेशर येतो आहे आणि परत मार्केट वर जाऊन मिडलला क्लोज होतं आहे. तरी 59,500 ते 59,600 आहे, यासाठी हा बीवर एक रेजिस्टन्स लेवल आहे. इथून सुद्धा मार्केट वर साईडला ओपन झालं तर खाली येऊ शकतं आहे आणि मध्ये क्लोजिंग देऊ शकतं आहे. खालच्या साईडला सपोर्ट आहे. खालच्या साईडला सपोर्ट बघितलं तर 59,000 ते 59,050 हा एक सपोर्ट झोन आहे. आणि वरच्या साईडला बघितलं 59,500 ते 59,600 हा एक सपोर्ट आपलं रेजिस्टन्स झोन आहे. आणि त्याच थोड्या वेळ जर बघितलं तर 3-4 दिवसापासून मी सांगतोय 59,650 ते 59,750 हा पण एक सपोर्ट रेजिस्टन्स झोन आहे. वर मल्टिपल रेजिस्टन्स झोन आहे, होऊ शकतं मार्केट उद्या पण ह्या इथं जाईल, थोड्या वेळ थांबल, परत खाली येईल आणि परवा इथून ब्रेक करू शकतं. तर आपण हे परवा बघूया. पण उद्यासाठी रेजिस्टन्स झोन आपले हेच असतील, 59,500 ते 59,600. इथून मार्केट अप साईडला ओपन झालं तर प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. धन्यवाद.